27 एप्रिलला नागपूर पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंघल यांच्या नावाने DSS संघटनेकडून एक निनावी पत्र आलं आणि या पत्रामध्ये नागपुरातील संघ मुख्यालय आणि स्मृती भवन परिसरामध्ये रेडिएशनची धमकी जी आहे ती देण्यात आलेली आहे। रेडिओ ॲक्टिव्ह पदार्थ संघ मुख्यालय, स्मृती भवन, त्यासोबतच भाजपचं गणेशपेठ कार्यालय आणि इतर परिसरात टाकल्याची ही धमकी निनावी पत्राद्वारे देण्यात आली होती। त्यानंतर नागपूर पोलीस आणि ATSच्या टीमनं संपूर्ण परिसराची पाहणी केली, तपासणी केली, तर कुठलाही पदार्थ जो आहे तो त्या ठिकाणी आढळून आलेला नाही। DCS नावाच्या संघटनेकडनं हे निनावी पत्र जे आहे ते पाठवण्यात आलं होतं आणि त्या पत्रामुळे एकच खळबळ उडाली होती, कारण की नागपूर संघ मुख्यालय महत्त्वाचं ठिकाण, देशातलं संघाचं स्मृती भवन कार्यालय, त्यासोबतच नागपुरातील काही मेट्रो स्टेशन आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या पत्रामध्ये एक उल्लेख करण्यात आला होता की देसर भवन CA रोडवर काही दिवसापूर्वी जे स्फोटकं आढळले होते ते स्फोटकही यांनीच ठेवल्याचं या पत्रामध्ये उल्लेख करण्यात आला होता। त्यामुळे या प्रकरणाचं आणखी गांभीर्य आहे। तपासणी केली असता कुठेही काही आढळून आलेलं नाही। त्यामुळे हा खोळसाळपणा आहे की यामागे काही दुसरा हेतू आहे, याचा तपास आता ATS आणि नागपूर पोलीस करत आहे। याबाबत सदर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।